सध्या व्हायरल होत असलेला प्रोटीन बार इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक जिकडे बघावं तिकडे हा प्रोटीन बार दाखवला जातोय. मग मलाही राहवलं नाही. मी देखील घरी बनवून बघितला. खूप छान, खूप टेस्टी आणि खूप हेल्दी झालेला आहे. खूप यम्मी देखील. कारण यामध्ये आपण फक्त 4 इन्ग्रीडियंट्स वापरलेले आहे. गॅस सुद्धा वापरलेला नाहीये. कुठलंही शुगर वापरलेलं नाहीये. त्यामुळे गिल्ट फ्री प्रोटीन बार आहे हा. खूप छान. चला तर मग बघूया आपण कसा बनवलेला आहे. नमस्कार, मी सुरेखा. हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया. मी इथे 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. त्याची सालं काढून घेतलेली आहेत आपण. आणि त्यामध्ये 7 ते 8 खजूर, त्याच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत. आणि 1.5 चमचा कोको पावडर टाकून हे मिश्रण आपण मिक्सरला दळून घेतलंय. याला ओलावा आलेला आहे बघा किती छान. जर नसेल आला तर आपण यात थोडं पाणी घालून वाटून घेऊ शकतोय. हे बघा अशा पद्धतीने हे छान व्यवस्थित मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. आता याला बटर पेपर वरती आपल्याला स्प्रेड करायचं आहे. मी इथे छोटं कंटेनर घेतलं सुरुवातीला आणि त्यामध्ये हे छान थापून घेतलेलं. पण मग नंतरून मला असं वाटलेलं की हे छोटं होईल. म्हणून मग मी मोठ्या कंटेनरमध्ये हे शिफ्ट केलेलं आहे. बरं, आता पहिल्यांदा मी इथे ड्रायफ्रुट्स घातले नव्हते. दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण टाकतोय त्यावेळेला मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता हे छान रोस्ट करून घेतलेले आहे थोडे आणि ते इथे स्प्रेड केलेले आहे. जेणेकरून ते आपल्या या मिश्रणामध्ये खालून कोट होतील आहे. आपला हा प्रोटीन बार दोन्ही बाजूला ड्रायफ्रुट्स वाला होईल या हिशोबाने मी हे ड्रायफ्रुट्स इथे सेट केलेले आहे. हे बघा आणि त्यावर हे स्प्रेड आपण ठेवून छान व्यवस्थित दाब घेऊन खालचे जे काजू बदाम आहेत ते या मिश्रणामध्ये सेट व्हावे अशा हिशोबाने मी याला प्रेस करून घेते. आणि आता याला वरून देखील आपण ड्रायफ्रूट स्प्रेड केलेले आहे आणि त्यानंतर डार्क चॉकलेट कंपाऊंड डबल बॉयलर मेथडने मी इथे मेल्ट करून घेतलेलं आहे आणि ते आपण या प्रोटीन बार वरती स्प्रेड करतोय. मी म्हणालेले ना खूप यमी झालेले ते या चॉकलेटमुळेच. बघा डार्क चॉकलेट तसं गुणकारी आहे हा, ते हानिकारक म्हणता येणार नाही. त्यामुळे आपण इथे डार्क चॉकलेट टाकलेलं आहे आणि त्याला छान व्यवस्थित या बारवरती आपण स्प्रेड करून घेतो आहे. आत्ता सध्या पावसाळा आहे. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये चॉकलेट लवकर आपल्याला सेट व्हायला मदत होते. पण तेच जर तुम्ही उन्हाळ्यात करत असाल तर त्याला सेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे मी याला 20 ते 25 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. तुम्ही कुठल्याही ऋतूत तुम्हाला करायचं असेल तर याच पद्धतीने केलं तरी चालेल आहे. बरं, हे प्रोटीन बार सगळ्यांना चालतील. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हे शक्तिवर्धक प्रोटीन बार आहे. नेहमी-नेहमी लहान मुलांनीच का चॉकलेट खावं? आपण कधी खायचं? मग हे गिल्ट फ्री प्रोटीन बार सगळ्यांसाठीच. यावरती देखील मी छान ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे आणि माझ्याजवळ काही शुगर बॉल्स होते, ते देखील मी इथे डेकोरेशनसाठी वरून टाकलेले आहे. खूप सुंदर दिसतायत बघा. आता याला आपण सेट करायला ठेवूयात. एक साधारण 20 ते 25 मिनिटं मी याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेलं आणि त्यानंतरून मी तुम्हाला काढून दाखवते. बरं, या प्रोटीन बारमध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स टाकू शकताय. माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी इथे टाकलेले आहे आणि याच्या मिश्रणामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिल्क कंपाऊंड देखील टाकू शकताय. हे बघा, हे छान सेट झाल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवतेय. हा बटर पेपर छान वेगळा केलेला आहे आणि चाकूच्या मदतीने तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे बार कट करू शकता आहे. मी इथे लांब पहिले केलेले ते दाखवते तुम्हाला आणि त्यानंतरून त्याचे मी क्यूब साईजमध्ये केले ते मी इथे प्लेटमध्ये दाखवतेय. खूप छान, खूप टेस्टी आणि खूप यमी झाले. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया तर मग अशाच नवनवीन रेसिपीज किंवा रेमेडीज सोबत. धन्यवाद.